कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मंजू काजू अख्खे अख्खेच ठेव हा. हो मते. उमा हा अकरा चाय ठेव. होय द्यायचे तयारच आहे देते. काजूची उसळ वाटता होय द्यायचे. कळता माका कोणाचे एवढे लाड चाललेले होते तेव्हाच योग घाट घातलंस ना. तुझ्या नंदेन आपल्या आबरूचे आटके पार झेंडे रोवल्यानं मग हे कौतुक करू कच होया ना. आता गावात जेवण घाला. द्यायचे आता काजूची उसळ काय फक्त लालिताईंकाच आवडता काय? अहो डुग्गू पासून सगळ्यांका आवडता. मला नाही इतकी मनापासून आवडत. होय काय? म्हणूनच तुझ्यासाठी पीटी करतलंय ना मी. उमा तुझी नाटका समजत का माका. जा द्यायचे. माझ्या लग्नाच्या आधीपासून तुम्ही मका तुमच्या मुलीसारखाच वागवत होतास आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा लेक म्हणूनच या घरात घेतलास ना. अगो तुझं बापूस मानलेलं का होईना माझो भावच होतो. द्यायचे पण तुम्ही सुद्धा कधी सासूसारखा नाही तर आईसारखा सगळं केलात माझा. ह्या घरात तुमच्यामुळे मका माझा माहेर सापडला. लालिताई नंदेपेक्षा जास्त बहिणीसारख्या वाटत होत्या मका आणि अजूनही वाटतं. मग माझ्या बहिणीसाठी पदर पसरू शकत नाही काय मी तुमच्या समोर? माफ करावं लालिताईंका. त्याच्या हातान मारलेला माणूस विसरता पण शब्दांचे बाण भाल्यासारखे काळजात घर करतात. जायचे मी माझी एक बहीण गमावलंय हो. आणखी एका बहिणीत गमावचं नाही मका. माफ करा त्यांका. उमा तू काय म्हणतस ना आता कळता माका गो. पण लालेन एका औशीचा मन दुखवल्यान हा. आतापर्यंतच्या सगळ्या वागणुकीकडे मी दुर्लक्ष केलंय. पण या वेळात माझा राग लवकर शांत होऊचो नाही. आता तू म्हणतस म्हणा टोचून बोलूच नाही मी त्याका. माझा मन जोपर्यंत सांगत नाही ना तोपर्यंत त्याच्या बरोबर बोलूच नाही. आपल्यासाठी ना ओल्या खोबऱ्याचा वाटप करा. बाकीच्यांसाठी सुक्या खोबऱ्याचा वाटप करा. सुक्या नारळात झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.